केंद्रीय अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय। महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला बळ देणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलंय। तर खासदार धनंजय महाडिक यांनीही अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशा शब्दात या अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सुमारे 1 तास 14 मिनिटाच्या भाषणातून देशाचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलंय। या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला MUTP 3 प्रकल्पांसाठी 1465 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद आहे। पुण्यातील मुळामुठा नदी संवर्धनासाठी 230 कोटी मिळणार आहेत, तर मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पासाठी 4000 कोटी, हायस्पीड रेल्वे प्रशिक्षणासाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्रातील दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पांसाठी 186 कोटी 44 लाख रुपये मिळणार आहेत। तसंच आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प देशातील मध्यमवर्गीयांसाठी स्वप्नवत असल्याचं म्हटलंय। ग्रामीण भारताचा चेहरामोहरा बदलणारा तसंच विकसित भारत साकारणारा, मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। त्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलंय। विशेषतः राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी भरीव निधी मिळाल्याबद्दल नामदार पवार यांनी समाधान व्यक्त केलंय, तर खासदार धनंजय महाडिक यांनी हा अर्थसंकल्प अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षांची पूर्तता झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे।